भविष्यातले असं एक पॉसिबिलिटी म्हटलं जातं. दुसरा प्रश्न तुम्ही जो विचारला तो मला अधिक महत्त्वाचा वाटतो, तो माझ्या बोलण्यात चुकून गेला. विमा क्षेत्रामध्ये 100% FDI हे याकरता महत्त्वाचं आहे की त्याच्यामध्ये एक बायलाईन टाकलेली आहे आणि ती बायलाईन काय आहे, आता 100% प्रीमियम हा भारतात गुंतवावा लागेल. म्हणजे विमा क्षेत्रामध्ये 26% जे जास्तीचे पैसे आता गुंतवणुकीतून येतील तो सगळा पैसा हा भारतात गुंतवावा लागेल. यापूर्वी या विमा कंपन्या हा पैसा काही प्रमाणात भारतात आणि बाकी परदेशात गुंतवायच्या, तो आता सगळा भारतात गुंतवला गेल्यामुळे भारताच्या इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्राला मोठ्या प्रमाणात ज्या प्रकारे मागच्या काळात LICने मदत केली तसं आता सगळ्या विमा कंपन्यांना ती मदत करावी लागेल. तो पैसा भारतातच गुंतवावा लागेल. मला असं वाटतं की हा अतिशय कल्पक अशा प्रकारचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला है. केंद्र सरकार ने बीमा कंपनियों को 100% FDI अलाउ किया है, लेकिन उसके साथ साथ उसमें एक बायलाइन भी है कि उनको पूरा प्रीमियम का पैसा भारत में ही निवेश करना होगा. मैं ऐसा मानता हूँ ये एक बहुत ही वाइज, बहुत ही कल्पक इस प्रकार का निर्णय है. इतना बड़े पैमाने पर ये जो पैसा आएगा ये सीधे सीधे भारत के इंफ्रास्ट्रक्चर में लगेगा. इससे पहले भारत के इंफ्रास्ट्रक्चर में एक बड़ा कंट्रीब्यूशन केवल LIC ने दिया हुआ है. अब प्राइवेट बीमा कंपनियों को भी वो कंट्रीब्यूशन देने के लिए बाध्य भी होना पड़ेगा और उनके लिए मार्ग भी खुला होगा. तो मुझे लगता है बहुत बढ़िया निर्णय लिया गया है. दृष्टिकोनातून देखील महत्त्वाचा निर्णय घेतलाय. कॅन्सर सारखे आजार आहेत त्याची औषधं मला असं वाटतं की